नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बघूयात, जाणून घेऊयात आज दिवसभरात नेमकं घडलंय तरी काय. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. आगामी वर्षात अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 6 ते 6.8% राहण्याचा अंदाज. संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर. उद्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा. सोमय्यांचे आरोप म्हाडानेच खोटे ठरवले. सोमय्या जाणून बुजून आरोप करत आहेत. ऑफिस पाडकामाच्या मुद्द्यावरून अनिल परबांचा हल्लाबोल. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम जनतेला भोगावा लागतोय. बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर. विरोधकांनी कडूंच्या वक्तव्यावरून सरकारवर साधला निशाणा. काही लोकांनी माझ्या नावावर आणि निधीवर रंग लावून स्वतःचं नाव लावलं. पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार. अजित पवारांनी केलं स्पष्ट. महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच होणार बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 फेब्रुवारीला कोकणात घेणार जाहीर सभा. भराडी देवीच्या दर्शनासाठी जाणार. आंगणेवाडीला, कुडाळ आणि मालवणमध्ये भाजप करणार शक्ती प्रदर्शन. जय जय महाराष्ट्र माझा गाण्याला राज्यगीत म्हणून मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेची मोठी कारवाई. 55 कर्मचारी बडतर्फ तर फौजदारी गुन्हा झालेले 81 कर्मचारी निलंबित. एमपीएससी परीक्षार्थींना शिंदे फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून होणार लागू. एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आंदोलन घेतलं मागे. मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून सहविद्यार्थ्याचा विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला. पुण्याच्या नामवंत शाळेमधली घटना. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात विद्यार्थिनींना पॉर्न फिल्म दाखवणाऱ्या नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या. शिक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी. माथेरानमध्ये हनीमूनसाठी आलेल्या तरुणाचा घोड्यावरून पडून मृत्यू. घोडेस्वारीचा हट्ट थेट मृत्यूच्या दारात घेऊन गेला. दिव्यातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास बंदी. भंडारली डम्पिंग ग्राउंड आजपासून पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित. गुजरातमधील 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात आसारामला जन्मठेप. गांधीनगर कोर्टानं सुनावली शिक्षा. मृतदेहाची विल्हेवाट लावणारी व्यक्ती जरीत कोसळली. अमोलीतील धक्कादायक घटना. कराडाचा वीटभट्टी मालक आणि कामगार पुरवठादाराचा मृत्यू. लालपरीचं स्टेरिंग लवकरच महिलांच्या हाती. पुणे विभागात 17 महिलांचे एसटी चालवण्याचं प्रशिक्षण सुरू. साईबाबांच्या चरणी सुवर्णफूल दान. हैदराबादच्या भाविकांना 12 लाख किमतीचं सुवर्णफूल साईचरणी केलं अर्पण. शाहरुख खानच्या पठाण सिनेमा